1 एप्रिल 2026 पासून केंद्र शासनाने आयकर विवरणात मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. टॅक्स असो, बँकिंग व्यवहार असो, यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. सर्वसामान्यांसाठी ही माहिती आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज आपण जामनेर येथील कर सल्लागार श्री संजय पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. इन्कम टॅक्स कायदा 1961 हा पूर्वीचा होता. त्याच्यानंतर सरकारने 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स कायदा 2025 हा अंमलात आणलेला आहे. जुना कायदा आणि नवीन कायदा याच्यामधील मुख्य फरक असा आहे, जुना कायदा क्लिष्ट, कॉम्प्लिकेटेड, समजण्यास अवघड होता. नवीन कायद्यामध्ये त्या सगळ्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे. तसेच नवीन कायदा आणि जुना कायदा याच्यामध्ये नवीन कायदा समजण्यास सोपा, तसेच एक्सपर्ट असिस्टंट जे जुन्या कायद्यात घ्यावं लागत होतं ते घ्यायची गरज नवीन कायद्यामध्ये नाही. तसेच स्लॅब रेट किंवा इन्कम टॅक्स मर्यादा, जुन्या कायद्यात जी मर्यादा होती तीच मर्यादा नवीन कायद्यात सुद्धा आहे. जुन्या कायद्यात 12 लाखापर्यंतची सूट देण्यात आलेली आहे. शिवाय नोकरदार वर्गांना 12,75,000ची सूट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आलेलं आहे. तसेच ITRच्या फॉर्ममध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहे. फॉर्म नंबर 16 जसा जो पगारदारांना देण्यात येत होता त्याऐवजी आता 130 नंबर देण्यात येत आहे. तसेच फॉर्म नंबर 26 AS ॲन्युअल टॅक्स स्टेटमेंट यामध्ये सुद्धा बदल करण्यात येऊन 168 नंबरचा फॉर्म देण्यात येत आहे. नवीन कायद्यामध्ये अशा सुधारणा केलेल्या आहे, रूल्स, शेड्यूल्स, ॲनेक्शर याच्यामध्ये जवळपास 2% 52% रिडक्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्यांना समजण्यास सोपा आहे. नवीन कायद्यानुसार लोकांना पॅन कार्ड काढायचे असेल तर डेट ऑफ बर्थचा पुरावा मस्ट आहे. त्याच्याकरता जन्मदाखला किंवा मॅट्रिक्युलेट सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तसेच नवीन कायद्यानुसार जर सब रजिस्ट्रारमध्ये नोंदणी करायची असेल एखाद्या मालमत्तेची तर पूर्वी जी 10 लाखाची मर्यादा होती ती 20 लाखावर करण्यात आलेली आहे. तसेच नवीन कायद्यामध्ये समजा LIC सुद्धा काढायची असेल तर त्याच्याकरता सुद्धा ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या बाबत बोलायचं झालं तर फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जो सिक्युरिटी टॅक्स ट्रान्झॅक्शन टॅक्स लागत होता 0.02% तो 0.5% करण्यात आलेला आहे. तसेच फ्युचर्समध्ये ऑप्शनमध्ये जो 0.1% लागत होता तो 0.15% पर्यंत करण्यात आलेला आहे. तसेच TDS TCSच्या बाबतीत जे पॅकेज टूर्स विदेशमध्ये जातात त्यांच्याकरता 2% सरसर TCS लावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच बँक अकाउंटच्या बाबतीत झालं तर प्रत्येक बँक खात्याला पॅन आधार लिंकिंग मस्ट आहे. जर बँक आधार लिंकिंगचा डाटा मॅच होत नसेल तर त्याच्यामुळे कदाचित ते खातं बंद होऊ शकतं, अशी काळजी घेण्यात आलेली आहे.